हाय हॅलो नमस्कार मित्रांनो. तर आता बघा मस्त पैकी फ्रेश वगैरे तर झाली आहे. मस्त दुपारी आमच्याकडे ना खंडोबा महाराजांची पालखी आली होती. तर पालखीचा मी व्हिडिओ घेतला आहे, तर व्हिडिओ पण टाकते तुम्हाला. कारण की पूजा वगैरे तर नव्हती करायची, कारण की मला सुतव पडलेलं आहे, त्यामुळे आम्ही पूजा वगैरे नाही केली. नाही तर पूजा वगैरे करताना पण व्हिडिओ घेतला असता. पण मी व्हिडिओ घेतला आहे पालखीचा, तर नक्की शेअर करते तुमच्यासोबत. तर चला आत्ता ते चालले बाहेर त्यांच्या मित्राकडे. तोपर्यंत मला स्वयंपाक बनवायचा आहे. तर मी आता मस्त पोळ्या ती बनवून घेते. काय भाजी करायची भाजीच नंतर बघता येईल. तर आधी मस्त पोळ्या बनवून घेते. तर चला. दरवर्षीप्रमाणे आमच्या घरापुढून आहे ना तर खंडोबा महाराजांची पालखी आणि काठी जात असती. तर आता मस्त आज आली आहे. तर आम्ही मागच्या वेळेस पूजा वगैरे केली होती, पण ह्या वेळेस तर काही आम्हाला करायची नाही आहे. तर आम्ही काही पूजा वगैरे नाही केली आहे. पण मस्त बघा किती मोठी दिंडी आहे. चाललं आहे मस्त पै इथं कुठं आसपास त्यांना जेवण असतं वाटतं. तर चालले आधी पण पुढं गेले खूप जण, पण मी आधी काही व्हिडिओ घेतला नव्हता, नंतर व्हिडिओ घेतला. तर या तुळशीवाल्या ताई पण म्हणत होत्या का मागच्या वर्षी तर आपल्याला हळदी कुंकू केलं होतं, मागच्या वेळेस ट्रॅक्टर नव्हता. मित्रांनो मी म्हटले होते भाजी नंतर करल, पण मग म्हटलं भाजी टाकून द्यावा, तोपर्यंत पोळ्या पण होतील. तर चला इकडं पोळ्या पण चालल्या आहे, इकडं भाजी पण केली आहे. मित्रांनो चला भाजी पण टाकून दिली. भाजी मी नंतरच करणार होते, पण म्हटलं लाईट नाही, तोपर्यंत शिजवून जाईल. आली लाईट तर पटकन कुट करून टाकता येईल. नाही आली तर मस्त खलबत्त्यामध्ये मी कुट करून घेणार आहे. इकडं माझ्या पोळ्या पण चालल्या आहे आणि इकडं भाजी पण होऊन जाईल. तर मी बाहेर मिरच्या टाकल्या वाळण्यासाठी, पण पाऊस पण म्हणजे पावसाचं वातावरण झालं आहे, आंबट आलं आहे. तर बघू आता घरात घ्यावं लागतं का काय. टाईम तर झाला आहे, आता मी घरामध्येच घेणार होते, पण म्हटलं पोळ्या झाल्यावरती घेऊ. आणि मी 2 ब्लँकेट पण धुतले, ब्लँकेट पण बाहेर आहे, त्यामुळे मला आता पटकन आवरून घ्यावं लागेल आणि सामान मध्ये घ्यावं लागेल. तर चला मस्तपैकी मी आता पोळ्या बनवून घेते. या भाजीवरतून पपई काढण्यासाठी हा बघा वरती गेले. मला बाज धरायला लावली, मला लई भीती वाटत होती. म्हटलं जर पप्पा पडले ना काही खरं नाही आहे. एक तर कसं बाज हलायची मला काही हे होत नव्हते. आता कसं पप्पांचं वजन जास्त, मला काही ती बाजा हेच होत नव्हती, पण धरली काहीच तरी. तर पप्पा गेले पपई काढण्यासाठी, तर तोडली पप्पांनी मस्त पपई. तर चला आता घेऊ खाली. पप्पांना वरती जाऊस तसं धरलं, तसं परत पप्पांना खाली पण घेतलं. पप्पांना म्हटलं थांबा मी तुम्हाला वरतीच ठेवते, आता काही इथं बाज धरायला कोणी नाही म्हटलं, पण नाही घेतलं पप्पांना खाली. पण असं अजून थरकं चाललं आहे, कारण की भीती तर वाटतीच. तर चला आले पप्पा खाली. तर आता मला काम आवरायचं आहे, पण ते म्हणे मला बाज धर, तर त्यामुळे मग धरली. तर आता किती आवर. आता माझा स्वयंपाक पण झाला आहे, ब्लँकेट पण मध्ये आणून टाकले आणि मिरच्या पण मध्ये घेतल्या आहे. तर चला आता घेऊ जेवण वगैरे करून, कारण की अंधारच आहे, लाईट तर काही आली नाही आहे. तर पटकन घेऊ आता काम आवरून, कारण की अंधाराचं लवकरच आवरून घ्यावं असं वाटतंय मला. तर मग काय जेवण वगैरे तर झालं आहे, आणि किचन पण बघा किती मस्त स्वच्छ करून घेतलं आहे. तर चला हांडा कळशी पण घासून घेतली, कारण की म्हटलं परत सकाळी अचानक भरायचं असलं का मग घाई घसत बसावं लागतं, त्यापेक्षा मस्त हांडा कळशी पण स्वच्छ करून ठेवली. तर चला आता मस्तपैकी थोडासा व्हिडिओ एडिट वगैरे करते आणि बघते थोडंसं बिग बॉस. म्हणजे मी नाही बघत, ते बघत राहता, मग थोडं थोडं चालतं. व्हिडिओ पण एडिट करायचं काम चालतं आणि ते पण चालतं. तर चला मस्त. तर आता आवरलं आहे, आता काही काम बाकी नाही आहे. तर चला घेते व्हिडिओ एडिट करून. भेटू उद्याच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.